कॅप्टन कूल अशी ओळख असलेला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। आयसीसीनं धोनीचा मोठा सन्मान केलाय। आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये त्याचा समावेश करून त्याचा गौरव करण्यात आलाय। हा सन्मान मिळवणारा धोनी भारताचा 11वा खेळाडू आहे। महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघानं क्रिकेटच्या तिन्ही मुख्य आयसीसी स्पर्धेमध्ये जेतेपद पटकावले। ही कामगिरी करणारा तो एकमेव कर्णधार आहे। 2004 मध्ये धोनीने टीम इंडियात पदार्पण केलं। त्यानंतर 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला। त्यानंतर 2011 मध्ये त्याच्याच नेतृत्वात टीम इंडियाने वन डे वर्ल्ड कप जिंकला। तर 23 जून 2013 रोजी धोनीने टीम इंडियाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महाअंतिम सामन्यात विजय मिळवून दिला। त्याचबरोबर 2009 मध्ये धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने कसोटी क्रमवारीत पहिल्यांदाच प्रथम क्रमांक पटकावला। महेंद्रसिंग धोनीने त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये 350 एकदिवसीय सामने खेळले। या सामन्यामध्ये त्याने 50.57 च्या सरासरीने 10,773 धावा केल्या आहेत। तर 90 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 38 च्या सरासरीने 4,876 धावा केल्या आहेत। या दरम्यान त्याने 6 शतकं देखील ठोकली आहे। तसंच विकेटकीपर म्हणून कॅच आणि स्टंपिंगद्वारे त्याने 300 फलंदाजांना पवेलियनला पाठवले। त्याच्या टी20 कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने 98 टी20 सामने खेळले आहे। यामध्ये त्याने 1,671 धावा केल्या आहे। क्रिकेट विश्वातील धोनीचे रेकॉर्ड कोणी तोडू शकेल का? तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा। तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।